विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। धावत्या ट्रकला भीषण आग, बॅटरी स्फोटामुळे 22 लाखांचे नुकसान, चालक थोडक्यात बचावला। दिग्रस तालुक्यातील गांधीनगर फाट्याजवळ शनिवारी 25 एप्रिल मध्यरात्रीच्या सुमारास धावत्या ट्रकमध्ये अचानक बॅटरीचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली। या आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला असून सुमारे 22 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ येथून दिग्रसकडे येत असलेला ट्रक क्रमांक MH34AV 0758 गांधीनगर फाट्याजवळ पोहोचताच ट्रकमधील बॅटरीचा अचानक स्फोट झाला। स्फोटानंतर काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण ट्रकला वेढले। या घटनेत चालक साकीब शकील राहणार दिग्रस हे थोडक्यात बचावले, मात्र आगीच्या झळांमुळे त्यांच्या डोक्यावरील केस जळाले। प्रसंगावधान राखत त्यांनी तात्काळ ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवून आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधत पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी डॉक्टर तेजस सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश देशमुख, राम राठोड, सुनील पवार यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते शहबाज यांनीही मदत कार्य केले। पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले। अग्निशमन दलाचे फायरमन अश्विन इंगळे, सागर शेळकी, अब्दुल नासिर आणि सहदेव उघळे यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत ट्रक पूर्णतः जळून खाक झाला होता। सुदैवाने या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे ट्रक मालकाला मोठा फटका बसला आहे। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।